गोंदिया जिले में आदिवासी समाज के बच्चों के लिए गर्मी की छुट्टियों का खास अंदाज में उपयोग किया जा रहा है। जिले की 11 आदिवासी आश्रमशालाओं के विद्यार्थियों के लिए समर कैंप का आयोजन किया गया है। देवरी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय के देखरेख में चल रहे इस शिविर में विद्यार्थियों को शिक्षा के साथ साथ विविध कौशलों का प्रशिक्षण दिया जा रहा है। कैंप में बच्चे पेंटिंग, धनुषबाण, संगीत, गोल्ड पेंटिंग, मिट्टी और बांस से मूर्तियां एवं वस्तुएं बनाना, मेहंदी डिजाइनिंग जैसे कलात्मक और पारंपरिक कामों में भाग ले रहे हैं। इन गतिविधियों के जरिए विद्यार्थियों को न केवल अपनी प्रतिभा निखारने का मौका मिल रहा है, बल्कि भविष्य में ये कला स्वरोजगार का मार्ग भी खोल सकती है। इस समर कैंप से बच्चों में उत्साह देखा जा रहा है। उन्होंने इसे बेहद फायदेमंद बताया। यावेळी आम्ही 1 मे पासून समर कॅम्प सुरू केला। 28 एप्रिलपासून परीक्षा संपल्या मुलांच्या। यावेळी आम्ही थोडे काही असे प्रोफेशनल कोर्सेस घेतलेले होते, जसे की रांगोळी, मेहंदी, क्ले आर्ट आहे, बांबूपासून विविध वस्तू आहे, संगीत आहे, गोंडी पेंटिंग आहे आणि स्पोर्टचे काही आमचे राज्यस्तरीय मुलांसाठी तयारी करतो। आमचा असा त्याच्यामागे उद्देश होता की आदिवासी मुलांनी काही कलागुण शिकावेत आणि त्या कलागुणाच्या माध्यमातून काही त्यांना अर्थार्जन वगैरे मिळायसाठी स्वावलंबन यावं किंवा अशा काही कला शिकावेत सुट्ट्यांमध्ये, असा यामागचा उद्देश होता। 129 मुलं आहेत आणि 31 तारखेपर्यंत समर कॅम्प आहे। गोंदिया जिल्ह्यातले जे आमच्या 11 आदिवासी आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेतले सिलेक्टेड जे मुलं होते, जे सुट्ट्यांमध्ये इथे यायला हे होते आणि जे काही आम्ही पहिला टेस्ट घेतला होता त्याच्यामध्ये पास झाले होते, अशी मुलं आहेत। काल आम्ही एक मेट्रो राईड केली त्यांची नागपूरला। नागपूरमध्ये या मुलांनी माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मूजी यांचं रांगोळीद्वारे रेखाचित्र रेखाटलं होतं। तसेच आमचे अपर आयुक्त मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या। आदरणीय मंत्री महोदय, आदिवासी विकास सचिव सर आणि आयुक्त मॅडम नाशिक यांनी आम्हाला मुलांचे कलागुण वाढवण्यासाठी काही अशा उपाययोजना करायला ज्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगानंच हा कॅम्प आयोजित केला होता। मी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आमच्या शासकीय आश्रमशाळांमधल्या नीट जेई सीईटीचे क्लासेस असतील, समर कॅम्प असतील, राज्यस्तरीय स्पर्धांसाठी मुलांची तयारी करणे असेल, स्कॉलरशिपसाठी मुलांची तयारी करणे असेल, या काही गोष्टी होत आहेत। तर आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या गोंदिया जिल्ह्यातल्या ज्या 11 आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहेत, या ठिकाणी आपल्या पाल्यांचे प्रवेश घ्यावेत, असे मी या निमित्तानं सर्व आदिवासी पालकांना आवाहन करेन। 1 मे 2025 ह्या तारखेला सुरू झाली आणि 1 तारखेला आम्हाला 1 धारा जाडी, 2 धारा जाडी शिकायला मिळली आणि 2 तारखेला 3 धारा जाडी शिकायला मिळली आणि आतापर्यंत बहुत काही मिळालं शिकायला। गुलदस्ते, बॅचेस, करंडे, कंदील, सटकुनी जाडी, किचन आणि खूप काही शिकायला मिळालं। छान वाटलं आम्हाला। मी या समर कॅम्पमध्ये 1 तारखेला आलेली आहे। मी ह्या समर कॅम्पमध्ये मेहंदी या इव्हेंटमध्ये आहे। मेहंदी क्लास आम्हाला इमानी मॅम शिकवतात आणि मेहंदी क्लासमध्ये पहिल्या दिवशी आम्हाला पॉईंट कसे काढायचे, होरिझेंटल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स कसे काढायचे, कॅरीमध्ये शेडिंग कसे काढायचे हे बेसिक शिकवले। त्यानंतर हातावर मेहंदी कसे काढायचे आणि मेहंदीचे टाईप कोणकोणते आहेत, मेहंदीचे टाईप आणि आम्हाला खूप होमवर्क द्यायचे। होमवर्कमुळे आमच्या मेहंदीमध्ये खूप फिनिशिंग येते। मेहंदीचे टाईप आहेत अरेबिक, वेस्टर्न, ज्वेलरी असे टाईपचे टाईप पण शिकवले आणि आम्हाला खूप छान शिकवतात। आता आम्हाला कोन बनवायलासुद्धा शिकवले आहेत आणि आता आम्हाला पोर्ट्रेट मेहंदी कशी काढायची ते पण शिकवणार आहेत। आणि मला वाटला होता की मला तर एकही हॉलिडेज नाही मिळणार आहेत, पण इथं आल्यानंतर असा वाटला की मला तर खूप काही शिकायला मिळालं आणि आमचे PO सर आमच्यासाठी एवढं काही केलं, मला खूप छान वाटला आणि मी इथं खूप काही शिकली आणि हे शिकून मी काही करू शकते आणि मी शाळेमध्ये आपल्या सांगू पण शकते। उन्हाळी कॅम्पमध्ये ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये आहो आणि 1 मे पासून आमचा हा कॅम्प सुरू झालेला आहे आणि 1 मेला आमच्या बॅटरी टेस्ट झाला आहे। त्यानंतर आमच्या स्ट्रेंथ पाहून सरांनी, आमचे कजलाम सरांनी आमचे इव्हेंट निवडला आणि आम्हाला इव्हेंट निवडून सरांनी आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहेत, जेणेकरून आमच्या बॉडी फिटनेस राहावं आणि उन्हाळा असल्यामुळे आम्हाला आता ऑक्सिजन आहे म्हणून आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहे। आणि समोरच्या जून महिन्यामध्ये आम्हाला पल्स मोबिलिटी देणार आहेत आणि
समर कॅम्पमध्ये खूप चांगलं वाटलं आणि आमचं प्रॅक्टिस खूप छान होते आणि आमचं परफॉर्मन्स खूप छानपणे वाढलं आहे आणि आम्हाला या कॅम्पमध्ये अजूनही प्रॅक्टिस पाहिजे जेणेकरून आम्हाला नॅशनलला खेळता आले पाहिजे. आमचा कॅम्प 1 तारखेपासून सुरू झाला आणि या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, जसे ड्रम सेट वाजवणे, कांगो आणि म्युझिकच्या बारेमध्ये आम्हाला काही माहिती नव्हतं. आता स्वर कसे लागतात, स्वर कसे लावायचे हे सगळं आम्हाला डोंगरे सर आणि गिरी मॅमने शिकवलं, आमच्या पी ओ सरांना. कारण त्यांच्यामुळे इथे समर कॅम्प झाला आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. माझे विषय आहे गोंडी पेंटिंग. मला माझ्या सरांनी खूप काही शिकवलं आहे. 1 तारीखपासून मी गोंडी पेंटिंगमध्ये खूप सारे गोंडी पेंटिंग काढतो सर. मला पालेंद्र गावळ सर यांनी शिकवलेलं आहे. मी पहिल्यांदा आलो तर मला चांगला येत नव्हता सर ड्रॉईंग काढता. मग मला माझ्या सरांनी शिकवला की असे काढाल. पहिल्यांदा डिझाईन सांगला सर. मग आता आपण कलरनी पेंटिंग बनवतो सर. आणि हर वर्षी राहायला पाहिजे असं समर कॅम्प. या समर कॅम्पचे प्रकल्प अधिकारी श्री माननीय काशीष सर यांच्यामुळे आम्हाला हे शिकायला मिळालं. थँक्यू सर.